अंगारक चतुर्थी. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो. आज मी आपणास अंगारक चतुर्थीची कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊया. फार पूर्वीची कथा आहे. अवंती नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर भारद्वाज मुनी राहत होते. त्यांनी कठोर तपश्चर्या केली होती. ते गणेशाचे निस्सीम भक्त होते. आश्रमात येणाऱ्या मुलांना ते गणेशाची आराधना शिकवत असत. त्यांना मुलबाळ नव्हते. एके दिवशी भारद्वाज नदीमध्ये स्नान करून काठावर ध्यान करीत बसले होते. त्यावेळी नारदांची स्वारी तिथे फिरत फिरत आली. नारदांनी त्यांना ध्यानातून बाहेर काढले व म्हणाले, हे बघा गणेशदेव, तुम्हाला प्रसन्न झाला आहे. तुमच्यासमोर जे तानं बाळ आहे ना, ते गणेशानंच तुम्हाला प्रसाद दिला आहे. भारद्वाज मुनींना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या मुलाला मांडीवर घेतलं. लाल लाल जणू अंगारच. ते म्हणाले, या बाळाचे नाव अंगारक पुत्र ठेवतो. मला भूमीनं हा बाळ दिला आहे, म्हणून याला मी भीम म्हणूया. मुनींनी बाळाला आपल्या आश्रमात नेले. बालपणापासूनच त्याला वेदविद्या शिकवली. तो गणेशाची आराधना करू लागला. एके दिवशी तो आश्रमातून निघून गेला. त्याने नर्मदेची परिक्रमा केली. तेथील निवांत जागी गणेशाची आराधना केली. संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी अंगारक गणपतीच्या ध्यानात मग्न झाला. त्याची कठोर साधना फळास आली. गणेश प्रकट झाले. ते म्हणाले, वत्सा, तुझे कल्याण असो. तुला काय हवं ते मागून घे. मला धन मान काहीच नको, कीर्ती नको. मला तुमच्या रूपात विलीन करा, मुक्त करा. बाळाची मागणी ऐकून गणेश म्हणाले, तथास्तु अंगारक. तू भूमिपुत्र मंगळ आहेस. आज मंगळवार आहे, चतुर्थीही आहे. ही माझी आवडती तिथे आहे आणि तू माझ्याशी एकरूपता प्राप्त केलीस. तुझ्यामुळे मी मंगलमूर्ती झालो. अशा या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना 21 संकष्टी केल्याचे पुण्य लाभते. चला तर मग आपण सर्वांनी अंगारक चतुर्थी करूयात. श्रोते हो, कथा तुम्हाला आवडलीच असेल. कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये सांगा. ही नम्र विनंती.